सांगितलं, व्यभिचार शब्द वापरला. काही नाही, मनासारखं घडलं नाही की पक्ष सोडायचा. मला तिकीट द्या, नाही मिळालं का पक्ष सोडतात. तिकीट नाही मिळालं तिकडे जायचं, तिकडे तिकीट मिळतं म्हणून देवयानी रडते, तिकडे तिकीट मिळतं म्हणून सीमा पार भांडणं होतात. ही सगळं जे काय आहे ना, काल आलाडी या बाकीच्या सतरंजा उतरत राहायचं. आणि दुसरी गोष्ट प्रलोभन, धाक दप्पटशाट. आणि ठाण्यामध्ये विक्रांत घात हा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार, त्याला एबी फॉर्म दिलाय. त्याचा फॉर्म आता हे बिनविरोध हा जो काही नवीन नाटक सुरू आहे ना, त्याची खूप गंभीर दखल घेण्याची गरज आहे. खूप गंभीर दखल घेण्याची आहे. लढायचंच नाही आणि धाक दपटशा दाखवून किंवा प्रलोभन देऊन माघार घ्यायला लावायची आणि बिनविरोध निवडून आणायचं. मी काल परवाकडे मुंबईतलं प्रभाग क्रमांक 206 मधील एक उदाहरण दिलं. दस्तूर खुद्द राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष स्वतःच्या भावाला बिनविरोध करण्यासाठी तिथं असलेला एका उमेदवाराचा फॉर्म त्यांनी घेऊ दिला नाही. आणि एक शिल्लक होता अपक्ष, त्याला धमक्या, पळून गेला. 3 दिवस तो त्याची पत्नी गायब, त्याच्या घरावर गुंड जाऊन बसत होती. काय ते इलेक्शन कमिशन, गुलाम कमिशन काय करतं? एवढं ढळढळीत सांगितल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही. आणि कारवाई कधी करणार? निकाल लागल्यानंतर. की आम्ही पाहिलं आमच्या बाबतीत काय निकाल लागल्यानंतर काय झालं ते. म्हणजे त्या परिषद 10चा संविधानातील परिषद 10चा उल्लंघन झाल्यानंतर सुद्धा त्या 2.5 वर्षात नाही ना न्याय दिला. आता अकॅडमिक असेल तो, त्यांनी सत्ता उपभोगली, मजा मारली. हे देशाच्या पुन्हा सांगतो संविधानावर हल्ला करणारं काम आहे. आणि जात पात, आता ते काय बलात्कारी, हे सगळे यांचे जेवढे राम रहीम सोडलेत ना, नाव राम रावण, तो रावण बिचार रावणावर पण आरोप केल्यासारखं होईल. रावण खरंच शुद्ध चारित्र्याचा होता, त्यांनी सीतेना पळवलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी सीतेची गैरव्यवहार नाही केला होता, हे विसरू नका. शंकराचे भक्त होते रावण सुद्धा. त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध प्रभू राम लढले. हे प्रभू रामाचं नाव घेतात आणि रावणाचा कारभार करतात. या सगळं घाणेरडं प्रकरण सुरू आहे. त्यातून महाराष्ट्राला सोडवण्याची गरज आहे. आता या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये 66 आणि 268 एकूण 70 उमेदवार बिनविरोध. महाराष्ट्राच्या इतिहासात नाही घडलं. अहो, विश्वगुरू नाही ना बिनविरोध आला. विश्वगुरूच्या विरोधात उभे राहिले उमेदवार. पहिल्या 2 राऊंड मध्ये मागे होते ते. हे जे काय नाही समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून नाशिकला वाचवणं हे नाशिककरांचं काम आहे. ते वाचवण्यासाठी कडवट भूमिका घेणं अतिशय महत्वाचं काम आहे. ते घेऊन प्रामाणिक समर्पित भावनेने काम करणाऱ्या उमेदवारांना, ज्या शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी, शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार आहेत, सोबत काँग्रेसही आमच्या वाटतं इथे, त्या सगळ्यांना निवडून देण्याचं काम तुम्ही करा. आम्ही कटिबद्ध आहोत आणि पूर्वी आम्ही दाखवून दिले, आताही दाखवून देऊ. कोविड विसरता येईल का? ज्या कोविडमध्ये उद्धवजींनी फेसबुकवर येत आल्याबरोबर लोक चॅनलला दडवून यायचे आणि त्या लोकांनी उद्धवजीला कुटुंब प्रमुख म्हटलं की कुटुंबासारखा महाराष्ट्र सांभाळला, लोकांचे जीव सांभाळले. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गंगा प्रेतानी दुतडी भरून वाहत होती. गुजरातमध्ये प्रेत ॲम्ब्युलन्स बंद पडत होती रस्त्यावर. किती जाळी याचा आकडा नाही. कशाला कालच्या कुंभमेळ्यात किती लोक गायब आहेत त्याचा आकडा आजपर्यंत दिलेला नाही. हे सगळं जे सुरू आहे ते अशी जे वांगचूला का अटक केली त्याला विचारून घ्या एकदा. संजय भटना का जामीन? त्या बलात्काराला जामीन, संजय भटला जामीन नाही. कळतंय का? म्हणून देशाच्या महापालिकेची निवडणूक जरी असली तरी ही गोष्ट आपल्याला खूप गंभीरतेने घ्यावी लागेल की कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्रच नाही तर कुठं चाललंय राष्ट्र, अशी परिस्थिती आहे. नाशिकसाठी इधर बाकी है उसको लुटना है. कुंभमेळा ही लुटायसाठीच आहे ना, बाकी काही नाही, करायसाठी काही नसतं. म्हणून तुम्ही या संदर्भात मी ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, संकट ही संधी असतात. या संधी म्हणजे अशा पद्धतीने आलेली आहे. हे आदरणीय उद्धवजींचं वाक्य आहे खूप सुंदर. तुम्ही खचून जाऊ नका. आपली बांधिलकी नाशिककरांची आहे, आपली बांधिलकी नाशिकच्या जनतेशी आहे, नाशिकच्या जनतेला सुविधा देण्याची आहे. आणि योगायोग इतका सुंदर आहे की आदरणीय उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आलेले. त्याच राजसाहेबांनी गोदा पार्क किंवा आणखी टाटांच्या सहकार्याचे सुंदर उद्यान बनवलं. हे विसरता नाही येणार ना. म्हणजे काम करण्याचं एक विजन आहे डोळ्यासमोर.
हे घेऊन आम्ही आज आलेलो आहोत आणि म्हणून येत्या 9 तारखेला आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय राजसाहेब हेही नाशिकला येणार आहेत आणि त्यांची जाहीर सभा कान्हेरे, अनंत कान्हेरे मैदानावर होईल. त्या ऐतिहासिक सभेनंतर प्रचंड मोठं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आम्ही यापूर्वी करून दाखवलं म्हटलं आणि आताही आम्ही करून जे केलंय तेच सांगितलंय. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या वचननाम्यामधला एक किस्सा तर फार मोठा आहे. म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा पुतळा आम्ही उभारला. तो कोणी उभारला? एक तर मुळात लक्षात ठेवा, कलावंतांचं घर आहे, ती जागा उद्धवजींनी निवडली. पुतळ्याचा संबंध आर्ट केलं ते संबंध उद्धवजींनी करून घेतलं. उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन झालं, मग यांनी केला. पुन्हा दुसरी गोष्ट, कोस्टल रोड हे स्वप्न कोणाचं? ते त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं ना, मला कोस्टल रोड करायचं आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे, मुंबईचा विषय आहे म्हणून सांगतो तुम्हाला. त्या कोस्टल रोडला काल परवा मी ऐकलं, त्यावेळेला आम्ही गेला. त्यांना मी विचारलं, ते भूमिपूजनाला तुम्ही कुठे जवळपास दिसताय का बघा तुमच्यातलं कोणी? नाही ना, त्याच्यात मी पण आहे भूमिपूजन, माझ्या दक्षिण मुंबईत ते आहे. दुसरी गोष्ट, त्या टनेल बोरिंग मशीन होतं, जे जे संबंध बोगदा करणारं जे मशीन होतं, त्या मशीनला आदरणीय उद्धवजींनी मावळा नाव दिलं होतं. हे तुम्ही दिलं? मग तुमचा काय संबंध आहे मावळ्यांशी? तुमचा गद्दारांशी संबंध, मावळ्यांशी काय संबंध असतो? मला वाटतं त्या सगळ्या प्रकरणात मी नाहीये, दत्ता गायकवाड इथले प्रमुख आहेत, त्यांनी या सगळं वाटप बिटप केलं त्याचं मला कल्पना नाही. पण मला एक मात्र माहिती आहे की आमचे एबी बॉम्ब आमच्या शिवसेनेच्या कार्यात वाटले गेले. बाकी विरोधकांचे विरोध एबी बॉम्ब कंत्राटदाराच्या घरातून वाटले गेले, टेंडर देणाऱ्या कंत्राटदाराच्या घरातून. हा फरक आहे. नाशिकचं हित, महानगरपालिका विचार करता नाशिकचं हित अत्यंत महत्वाचं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जो गदारोळ किंवा भ्रष्टाचार होऊ शकतो आणि करणारे दिग्गज नेते आहेत ते खुश, त्याच्यामध्ये ते बाहेर आहेत ना. इलेक्ट्रॉल बॉन्ड, पीएम केअर फंड, हे सगळं त्यांची बुद्धी अशी बरोबर चालत असते. जटेमध्ये पण पैसे ठेवतील कोणाचे तरी, भरोसा नाही त्यांचा. ते असे लोक आहेत. म्हणून ते सावध राहायचं असेल तर निदान त्या हत्तीवरचा अंकुश म्हणून नाशिक महानगरपालिका शिवसेना मनसेच्या युतीकडे आली पाहिजे. की नाहीतर अनेक कार्य शेवटी जरी निधी आला तो निधी कुठून काम करणार? महापालिकेच्या माध्यमातून काम केलं जाईल, ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून. शेवटी असे काही पैसे देत नाही कोण कोणाला. ते करणारी अधिकारी कोण असावेत, न्यायाधीश कोण असावेत, मंत्री कोण असावा. बोललो ना नाशिक वांजोट आहे का म्हणून, विसरलात का तुम्ही? 15 आमदारामध्ये मंत्र्यांमधला एक मंत्री नाशिकला पालक म्हणून मिळू शकत नाही आणि नाशिकच्या कुंभमेळ्याला, कुंडमेळ्याला एक वेगळाच पालक मिळतो, तोही तिकडे नाशिकमध्ये मिळत नाही. हे तुम्ही विचार केला, तुम्हाला जामनेरमधनं इम्पोर्ट करावा लागला. नाशिककरांना दुःख नाही वाटत? तुमच्याबद्दलचा हा अवमान नाही वाटत? तुमचा अवमान आहे नाशिककरांचा. कुंभमेळा माझ्या नाशिकमध्ये होतोय, नाशिकच्याच माणसांनी त्याचं नेतृत्व करायला पाहिजे. चला, धन्यवाद. बायोलॉजिकल निस्वार्थी विश्वगुरु आहेत, त्यांना जरा विचारून घ्या स्वार्थी कोण आहे ते. उद्या महाराष्ट्रातनं सगळे धंदे गेले गुजरातमध्ये, तेव्हा कोण स्वार्थी होतं का? आम्ही का तुम्ही? आपल्या सगळ्या नाशिक काय अख्ख्या महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. सारे उद्योग गुजरातमध्ये नेले तुम्ही, आम्ही स्वार्थी होतो तर तुम्ही का नेलेत उद्योग आमच्या का आमच्या तोरणांना बेरोजगार ठेवला तुम्ही? आपण पत्रकारांना सुद्धा माझी आठवण मिळते, नका विसरू ही घाव आपल्या महाराष्ट्रावर घातलेली. राजकीय भूमिकेबद्दल तर राजकीय भूमिका काय? कसली स्वार्थी भूमिका कधी घेतली? उलट विचार करा, ज्या माणसाला गद्दारी करून पाठीसुरा कुचून ही मंडळी जेव्हा पळाली, ती पण 2/3 नव्हती, हे पहिलं लक्षात घ्या. ती पळाल्यानंतर खुर्चीला चिकटून नाही बसली. कायद्याने खूप काही उलट्या सुलट्या पलट्या मारता आल्या असत्या, नाही येऊ द्या आपण सभागृहात बोलू, हे करू, ते नाही केलं. माझ्याबरोबर तुम्ही नाहीत ना, वर्षाहून पाय उतार झाले, उभा महाराष्ट्र रडलाय बरं. उद्धवजी पाय उतार झाले तेव्हा. स्वार्थी माणसं खुर्चीला चिटकून बसतात. हो, खुर्ची सोडणारी माणसं स्वार्थी नसतात.
परिणाम बघायला मिळेल काय चित्र असू शकतं नाशिक? मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभेत पराभव झाला आमचा, त्यांचा जो सो कॉल्ड विजय झाला, खरा खोटा ईश्वराला ठाऊक, पण त्या विजयानंतर महाराष्ट्रात विजयोत्सव साजरा झाला नाही. ना मिरवणुका निघाल्या, ना मिठाई वाटली गेली, ना ढोल वाजवले गेले. पण ज्या दिवशी उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आले आणि परवा अधिकृतपणा युती जाहीर केली, त्या उभ्या महाराष्ट्रात ढोल वाजले, पेढे वाटले गेले, आनंद व्यक्त केला गेला. उभ्या महाराष्ट्राला प्रचंड आनंद या प्रकारे झालेला आहे आणि त्याचा निश्चितच राजकीय लाभापोटी केलेला नाहीये. म्हणजे राजकीय लाभ तर होईल तर होईल, परवाच नाही करायची, पण हे येणं महाराष्ट्राच्या हितासाठी येणं, त्यातलं वाक्य राजसाहेबांचं खूप चांगलं आहे. महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा राग लोक मोठा नाही, माझा मान अपमान अहंकार मोठा नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे. ते म्हटल्याचं ताबडतोब उद्धवजींनी दिलेला प्रतिसादही तितकाच मोठा आहे. या कारणाने ऐकलं, त्या कारणाने सोडून नाही दिलं. महाराष्ट्र हितासाठी मी पण सगळ्या बाजूला सरतो आणि एकत्र येतो, हे म्हणणं महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि तीच गोष्ट नाशिकच्या हितासाठी व्हायला हवी. आपण एक भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी तुम्ही टीका कोणी? केली. संतोष धोनी मनसेचा तो. कोर्टीमध्ये करू दे ना बाबा. आता मी काय बोललो, गेला बाजार आहे, गेला बाजार म्हणून तर बोललो. एकट्या सगळ्या लक्षात घ्या, ही देशात संस्कृती आणली कोणी? म्हणून तर मी बोललो ना, नुसतं महाराष्ट्र नाही, राष्ट्राचं वाटोळं चाललंय. तुम्ही देशाचे पंतप्रधान देशाच्या संसदेत आरोप करतात, 75,000 करोड का घोटाला हुआ, कोण बोललो? देशाचे पंतप्रधान बोलतायत. त्यांना दुसऱ्याशी बाजूला बसवता, मंत्रिमंडळात घेता, क्लीन चिट देता, अर्थमंत्री करता. तुम्ही काय करताय? भ्रष्टाचार की व्यभिचार? आदर्श घोटाला हुआ, शहीदों के विधवाओं के लिए रखे हुए मकान बेचकर खाए इन्होंने. अशोक चव्हाण नाम लिया, पंतप्रधान संसदेत बोलले. त्या संसदेतला आपण नेहमी म्हणतो, तुमचं बोलणं रेकॉर्डवर आलं का? रेकॉर्डवर आलं ना. तुम्ही रेकॉर्डवर ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे तुमच्यावर असतात. ऐन निवडणुकीत राम रहीम बाहेर येतो, कळतं का आपल्याला? त्याला व्यभिचारच म्हणतात. तो भारतीय जनता पार्टी करते, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.